शासनाची योजना आहे का नाही? बायासाठी एसटी प्रवास फुकट, 75 वर्षाच्या वरती वय असेल त्याच्यासाठी एसटी फुकट, 95 वर्षाच्या वरती वय असेल त्याच्यासाठी विमान प्रवास फुकट. आता पुन्हा एक नवीन योजना येणार आहे, ज्याले दात नसन त्याले मटण फुकट, ज्याले केस नसन त्याले कंगवे फुकट. म्हणजे सारच फुकट वाटता आणि इकडं सरकारी संस्था विकता. शेतकऱ्याला कर्जमुक्ती देण्यासाठी शासनाजवळ पैसा नाही म्हणते, बरोबर आहे का नाही? मग आमदाराचे खासदाराचे पगार कसे चालू आहे, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून शेतकरी सुखी व्हावा. तुकडोजी महाराजांनी हे भजनातून 60 वर्षाच्या आधी मांडलं की गुलामी में था वतन हमारा, कभी से रोता किसान सारा, कभी से रोता किसान सारा. अभी तो हालत बड़ी बुरी है, कभी इधर भी चला करोगे, दीन बंधो सुनो हमारी, किसान का कब भला करोगे. हे दीन बंधो सुनो हमारी, हे दीन बंधो सुनो हमारी, हे दीन बंधो सुनो हमारी. हा शेतकऱ्याचा शेतमजुराचा आवाज सरकार मायबापानं ध्यानी घ्यावा आणि लवकरात लवकर या आंदोलनावर तोडगा काढावा, या मागण्या मान्य कराव्या. कारण बच्चू भाऊंची आज गरज आहे भाऊ समाजाला, या महाराष्ट्राला. मगाशी एका भाषणात एक जण बोलली, लाख मेले तरी चालतील पण हा लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, ह्याच्या काळाची गरज आहे. आणि हे सर्वसामान्यासाठी झटणारे नेते आहेत, हे बाकीच्या नेत्यासारखं नेते नाही. यायचा आम्ही जवळून अभ्यास केलेला आहे, आपण सर्वायला यायचा जवळून अभ्यास आहे. नाही तर आम्ही काही काही नेते पाहतो इलेक्शन आलं तेव्हाच येते, भूमिपूजनाला येते, नाही तर सारा माल घरात नेते. पण हे नेते तसे नाही, हे सर्वसामान्याजवळ जाते आणि त्याची वेदना समजून घेते आणि त्याच्यासाठी आंदोलन करते. हे वय खरे नेते, लक्षात घ्यावे. आणि म्हणून बच्चू भाऊंच्या या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला आपण सर्व मंडळी इथं एकत्रित आलो, कारण ही हाक शासन दरबारी जावी. मगाशी एक मिटिंगही झाली आदरणीय भाऊंची. भाऊ याचा आवाज पुरात दाबलाय. हॅलो, हे खालच्या माणसाले अस्वस्थ दाबणं चालू आहे. या वरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण झाल्या, या खालच्या लोकांकडे लक्ष द्या ना. हॅलो हॅलो, हा अच्छा, हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे भाऊ. ह्या साऊंडचा आवाज कमी सांगितला आहे, बरोबर आहे का नाही? मी आपला आटोपतच घेतो, कारण कधीतरी आपली कुठंतरी भेट होईल. मला मगाशी सोलापूर जिल्ह्यातले आमचे चुंगीचे कार्यकर्ते भेटले, प्रहारचे. त्यांनी 8 वर्षाच्या आधी माझा कार्यक्रम त्यांच्या गावात ठेवला होता. इथं एक एक माणूस लाख मोलाचा आहे. आमचे विजू भाऊ आपले माथनकर जी आलेले आहेत, माथुरकर दादा आलेले आहेत. रोज भाऊंच्या या आंदोलनामध्ये ते आपला वेळ देतात. मी त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद देतो, कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ. सूचना आहे हे बघा, बाहेरून आलेले जे आंदोलनार्थी आहे त्यांच्यासाठी काही लोकांनी शिदोऱ्या आणलेल्या आहेत. त्या शिदोऱ्या बाजूला आहे या शाळेच्या क्लासरूममध्ये, स्टेजच्या उजव्या हातावरती. त्यांनी तिथं जाऊन ते शिदोऱ्या आपण खाऊ शकतो. सूचना लक्षात घ्या, जे जेवणारे आहे शिदोऱ्या खाणारे आहे त्यांना विनंती आहे की इकडे बाजूला काही कार्यकर्त्यांनी शिदोऱ्या आणलेल्या आहे जास्तीच्या, आपण तिथं जाऊन शिदोऱ्या खाऊ शकतो. बाहेरून आलेले कार्यकर्त्यांसाठी. सूचना संपली. करू का चालू? बरं, शेवटचे 5-10 मिनिटं आपले घेतो, कारण माननीय मुख्यमंत्री महोदय त्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर गेले होते आणि तिथं ते बोलले तेव्हा मी क्रिकेटपटूसाठी म्हणजे कुठलीच कसर ठेवणार नाही, निधी कमी पडू देणार नाही. म्हणजे क्रिकेटसाठी पैसे आहे,
पण शेतकऱ्यासाठी पैसा नाही. अशी अवस्था आहे. आणि आमच्याही तरुणाच्या डोक्यातून जरा क्रिकेट गेलं पाहिजे, शेतकरी डोक्यात गेला पाहिजे. हो. नाही तर काही काही पोट्टे या क्रिकेटच्याने एवढे पागल झाले, 3 लाकडं न 11 माकडे जे धावत राहते इकूनच्या तिकून इकूनच्या तिकून, देणं नाही. एक पोरग एवढं पागल झालं क्रिकेटमध्ये का काही पाहायचं काम नाही. ते झोपेते बळबळ करे क्रिकेटसाठी. त्याच्या